नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहोत आमच्या गावच्या घरी. समोरच जे घर दिसतंय हे आमचं गावचं घर आहे. आज गावी येण्याला एक निमित्त होतं. त्याचं निमित्त म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा हा अमेरिकेहून त्याच्या मुलां आणि वाईफ सोबत लग्नासाठी कल्याणमध्ये आला होता आणि त्या निमित्ताने त्याने गावाला आजीकडे भेट देण्याचे ठरवले. त्यामुळे आम्ही सगळे जण तेथे जाऊन एकत्र जेवण करण्याचे ठरवले होते, कारण त्याच्याकडे वेळ फार कमी होता. गावाला आल्यामुळे मुलांना मस्त असं मातीमध्ये खेळायला मिळालं आणि ते आजूबाजूचा परिसर मस्त एक्सप्लोर करत होते. तसेच आमचे गाव हे भिवंडी शहरापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. गावाचे नाव आहे खंबाळा. खंबाळा गाव हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. सगळेजण एकत्र गावाला जमले होते, त्यामुळे एक वेगळीच मजा आली होती. शार्विन, स्नेहिल आणि त्रिज्ञ यांनी तर वेगळाच धुमाकूळ घातला होता. ह्या तिघांनी फार एन्जॉय केला. आम्ही लहान असताना गावी 8 ते 10 दिवस येऊन राहायचो, पण आता जबाबदाऱ्या वाढल्यामुळे गावी येणे फार कमी शक्य होते. दुपारचं जेवण करून झाल्यानंतर सगळे हॉलमध्ये गप्पा गोष्टी करत बसले होते. राहुल आणि त्याच्या वाईफने अमेरिकेहून येताना प्रत्येकासाठी काही ना काही छोटे मोठे गिफ्ट सोबत आणले होते. त्यामुळे ज्यांना ज्यांना गिफ्ट मिळाले त्या सर्व महिला खूप आनंदी होत्या. गिफ्ट वाटून झाले आणि सगळ्यांनी एकत्र बसून त्या गिफ्ट सोबत मस्त असा फोटो सेशन सुरू केला. थोडा वेळ का होईना, पण सगळेजण मस्त एकत्र गावी आलो. त्याचबरोबर आजीलाही पाहायला मिळाले. माझा आत्या भाऊ आणि त्याची फॅमिली 1 ते 2 आठवड्यामध्ये परत अमेरिकेला जाणार होते. त्यामुळे त्याने गावी येऊन आजीला पाहण्याचे ठरले होते. जवळपास 1 ते 1.5 वर्षानंतर ते अमेरिकेहून मुलांसोबत घरी कल्याणला आले होते आणि त्या निमित्ताने त्यांनी गावी येऊन आजीचीही भेट घेतली. छोट्या मुलांनी जवळपास अर्धा ते 1 तास मस्त असा मनसोक्त क्रिकेटचा आनंद घेतला. त्यातच वाड्यातल्या मोठ्या माणसांनीही क्रिकेटमध्ये थोडाफार का होईना पण सहभाग घेतला. त्यानंतर माझा मुलगा आणि माझ्या आत्तेभाऊचा मुलगा स्नेहिल आणि त्रिज्ञ यांनी क्रिकेटचा मस्त असा आनंद घेतला. आजकालची लहान मुलंही मोबाईलमध्ये इतकी मग्न असतात की ॲक्च्युली त्यांनाही मैदानी खेळ खेळायलाच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी भरपूर असा क्रिकेटचा आनंद घेतला. थोड्या वेळात वाड्यातील मोठ्या मंडळींनी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सुरू केल्या आणि राहुलला अमेरिकेमध्ये कसं राहणीमान आहे आणि तेथील वातावरण कसं आहे याबद्दल चर्चा केली. थोड्या वेळाने माझी मुलगी शार्विन ही क्रिकेट खेळण्यासाठी आली. एक 10 ते 15 मिनिटं क्रिकेट खेळून झाल्यानंतर तिने मैत्रीला बॅटिंग करण्यासाठी दिले. मी थोडा वेळ आजूबाजूच्या परिसराचे
फोटो आणि व्हिडिओ घेतले. राहुल, रेश्मा आणि त्याची 2 मुलं मैत्रिणी दिग्गज हे जवळपास 1 ते 1.5 वर्षानंतर USA वरून इंडियामध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत हा वेळ घालून सगळ्यांना खूप बरे वाटले. या एका गेट टुगेदरमुळे या सगळ्या मेमरीज त्यांना त्यांच्या नेक्स्ट व्हिजिट पर्यंत आठवणीत राहतील. संध्याकाळचा सूर्य मावळत चालला होता आणि आता घरी निघण्याची सर्वांची घाई सुरू झाली. असा हा छोटासा गेट टुगेदर आमच्या सर्वांच्या आठवणीत राहील. दुसऱ्या दिवशी माझा मुलगा स्नेहित याचा 5वा बर्थडे होता. पण राहुलची वाईफ रेश्मा तिला नेक्स्ट डेला USA साठी निघायचे होते. त्यामुळे त्यांना माझ्या मुलाचा बर्थडे अटेंड करता आला नाही. निघता निघता आजीच्या सोबत परत एकदा फोटो घेऊन सगळेजण आपापल्या घरी निघाले. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण म्हणजे की राहुल आणि त्याची फॅमिली कमीत कमी 1-2 वर्ष तरी परत इंडियामध्ये येणार नव्हती. त्यामुळे या सगळ्या मेमरीज त्यांच्यासोबत राहाव्यात म्हणून हा गेट टुगेदरचा एक प्लॅन होता. मित्रांनो, हा गावचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी डिटेलमध्ये आमच्या गावाचा एक व्हिडिओ बनवेन आणि यूट्यूबवर अपडेट करेन. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.